घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लुटांगण महाद्वारी। आनंदे निर्भर सुभलते ठाई, आनंदे निर्भर सुभलते ठाई, सुखा दुःखा नाही चाडा। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। अनेक सायास न करीन धरियास, अनेक सायास न करीन धरियास, होईन उदास सर्व भावी। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। मोक्ष आम्हा घरी कामारीते दासी, मोक्ष आम्हा घरी कामारीते दासी, होय सांगू तैसे तुका म्हणी। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। विठ्ठला विठ्ठला परिभवमग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरश्रुतं शरण्यं। वृतार्तिं प्रणतपालभवाधिपूतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, श्रीकृष्णाय वयं नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वनं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य दिष्टं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। Oh
बाबाजी सद्गुरु दास तुका कलावधीय जीवो धरार्थावतारम कलंकं कतिजोधिकामो हिवक्रम कलानीशवादापनुदार्थ भक्षं समाधिस्तमूर्तिं वज्रज्ञानदेवं भक्त भगवंत गुरु चतुर्नाम वपुई इनकी पद बंधन कीजे नासे विज्ञानी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हे दुःख भंजन मारुति नंदन हे श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता वचनायिका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी विठ्ठला विठ्ठला हे नमी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा
साधावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. वैराग्य राग रसिक चित्प्रकाशक सूर्यसंत जगद्गुरु जगतवंदनीय हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अभंग आज चिंतन रूपी सेवेकरिता निवडला. आणि चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला असून या अभंगातून तुकाराम महाराज प्रतिज्ञा करतात. विठ्ठल पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला ज्याने सुंदरशी सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला अनमोल असा जन्म दिला. तिसरा नमस्कार माझ्या गुरुवरांना. गुरूंचे नाव मुखाने घेऊ नये, परंतु मी सांगितले नाही तर तुम्हाला कळणार कसे. माझे गुरु वैकुंठवासी भागवताचार्य हरिभक्त पारायण उद्धव महाराज कोरडे तसेच भागवताचार्य हरिभक्त पारायण शीतलकर. चौथा नमस्कार माझ्या आईला जिने मला ही वारकरी संप्रदायाची वाट दाखवली. आणि शेवटचा नमस्कार सर्व कमिटी मेंबरला ज्यांनी मला इथे कीर्तन करण्यास संधी दिली. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार देणं हे वक्ताचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणूनच भगवंताच्या कृपा आशीर्वादाने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 26 वर्षांपासून चालत आलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये आदरणीय अनिताताई पवार यांच्या मुखारविंदे आपण शिवमहापुराण कथा श्रवणच करत आहात. आणि अशा भव्य दिव्य या सप्ताहामध्ये सर्व श्री महारुद्र वारकरी शिक्षण संस्था व कमिटी मेंबर जसे आमचे गोपाल मामा देशमुख असतील, आदरणीय पाटील मामा असतील, तसेच सुरेश मामा पाटील असतील, बोरसे अप्पा असतील, या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने तसेच आमच्या श्री महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेला जे मार्गदर्शन करता असे असणारे आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण गायन विशारद शिवाजी महाराज चिंताके तसेच हरिभक्त पारायण आमचे आदरणीय संदीप महाराज ढाकणे यांना देखील या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने व तुम्हा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने मला प्राप्त झालेली ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मी माझं परम भाग्य समजते. ही नमी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. तुकाराम महाराज या अभंगामधनं काय करतात? प्रतिज्ञा करतात. मग महाराज मला सांगा, प्रतिज्ञा करण्याचा अधिकार सर्वांना आहे का? जगामध्ये 3 प्रकारचे माणसं, तामस, राजस आणि सात्विक गुण. मग जर माणसं 3 प्रकारचे असतील तर प्रतिज्ञा ही 3 प्रकारची असू शकतात. आता वाईटाची प्रतिज्ञा कशी असेल ऐका. महाभारताचं युद्ध घडण्यापूर्वी दुर्योधनाने प्रतिज्ञा केली होती की सुईच्या टोकावरती मावेल एवढी जमीन किंवा माती देखील मी पांडवांना देणार नाही. परंतु प्रतिज्ञा पूर्ण झाली का? नाही. शेवटी तोच मातीमध्ये मिळाला. आणखी सिकंदराने प्रतिज्ञा केली होती की अख्खं जग जिंकेल, परंतु मरायच्या आधी आपल्या मृत्यूपत्रामध्ये लिहून गेला की मी मेल्यानंतर माझे दोन्ही हात कफनाच्या बाहेर काढून ठेवा. कोणी विचारलं असं का? तर त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं, या सर्व जगाला कळू द्या सिकंदरने जग जिंकलं, परंतु मरताना रिकाम्या हाताने गेला हा संदेश जगाला दिला. महाराज मनुष्य येतानाही काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच घेऊन जात नाही. आजी तुम्ही सांगा, तुम्ही काय घेऊन आलाय का? घेऊन जाणार आहेत? नाही. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. मनुष्य येतानाही काहीच घेऊन येत नाही, जातानाही काहीच घेऊन जात नाही. इथे जे मृत्यू लोकावरती जे आपण कमवून ठेवलंय ते आपलं आहे का? हे शरीर देखील आपलं आहे का? नाही. देह हे काला
दिवस संपले की हे शरीर आपल्याला त्यांना पुन्हा वापस करून द्यायचंय. त्यामुळे जितके दिवस हातात आहे तेवढ्या दिवसांमध्ये त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून घ्या. विठ्ठल मी सांगत होते प्रतिज्ञा. संसारामध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी प्रतिज्ञा करावी का? केली तरी ती शेवटपर्यंत टिकते की नाही याची गॅरंटी नाही. जर संसार करत असताना नवरा बायकोचं भांडण झालं तर तो तिला म्हणतो, तो कोण? त्या बायकोचा नवरा. तो तिला म्हणतो की मी इथून पुढे घराचं तोंड पाहणार नाही. परंतु तोच रात्री 1-2 वाजता मागच्या दाराने येतो आणि हळूच कडी वाजवतो, पिंट्या दार उघड मिळाला. आणि मला सांगा प्रतिज्ञा टिकली का? नाही. मग संसारामध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी प्रतिज्ञा करू नये. आता बघा, राजा महाराजांनी देखील प्रतिज्ञा केल्या. त्यांच्या देखील प्रतिज्ञा पूर्ण झाल्या का? त्यांनी प्रतिज्ञा केल्या, परंतु त्या कशा होत्या? स्वार्थी प्रतिज्ञा होत्या. आतापर्यंत किती राजे आले, किती राजे आहेत आणि किती राजे होतील, परंतु सर्वांच्याच प्रतिज्ञा पूर्ण होतील का? माहिती नाही. या सर्व राजांमध्ये ऐश्वर्य संपन्न राजा कोणाला म्हटलं असेल तर तो म्हणजे रावण. रावणाकडे एवढी संपत्ती होती महाराज, एवढी संपत्ती होती. स्वतः तुकोबराय वर्णन करतात. कोटी घरी जेती काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. अहो 7 कोटी घर सोन्याचे ज्याच्याकडे होते त्याच्या बायकोच्या अंगावरती किती तोळा सोनं असेल महाराज? आपण फक्त विचारच करा. आपण नुसती 5 ग्रामची नथ जरी आणून दिली ना तर अख्ख्या रामनगर भर हिंडून येता. बरोबर की नाही? अशा असणाऱ्या रावणाने देखील प्रतिज्ञा केल्या होत्या. किती? 1 नाही तर 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. पहिलं, समुद्राचं खारं पाणी गोड करेल. दुसरं, सोन्याला सुगंध आणेल. आणि शेवटची ती म्हणजे स्वर्गापर्यंत शिडी लावेल. मला समुद्राचं खारं पाणी जर गोड असतं तर आपल्याला पावसाची इतकी आतुरतेने वाट बघावीच लागली नसती. जर खारं पाणी खरंच गोड असतं तर आतापर्यंत कितीतरी लोक पाण्या वाचून मृत्युमुखी पडले नसते. मला सांगायचं एवढंच की प्रतिज्ञा पूर्ण झाली का? नाही. दुसरी प्रतिज्ञा घेतली होती. महिला मंडळ सांगा, सोन्याला सुगंध आहे का? घेताला आपापल्या मंगळसूत्राचा वास. सोन्याला सुगंध नाही म्हणजे प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. पुरुष मंडळ तुम्ही सांगा, स्वर्गापर्यंत शिडी आहे का? आहे? कोणी बघितली असेल तर हात वरती करून सांगा. महाराज मी बघितली. कोणीच बघितली नाही म्हणजे ही देखील प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. मला सांगायचं एवढंच, जर रावणासारख्या राजाच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही तर तुम्हा आम्हासारख्या सामान्य व्यक्तींच्या कधी होतील? विठ्ठल रामायणाने आपल्याला आदर्श राम दिला. महाभारताने आपल्याला तत्वाकरिता राजकारण शिकवलं. ज्यावेळेला भर सभेत ज्येष्ठांसमोर
कोणीच पुढे येत नव्हतं. सर्वांसमोर हात जोडू लागली, कोणीच पुढे आलं नाही. त्यावेळेला त्या भगवान परमात्म्याला हाक मारली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सख्याला विलेला. त्या भगवान परमात्म्याला हाक मारली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे माझ्या दिराने म्हणजेच दुशासनाने मला भर सभेत ज्येष्ठांसमोर फरफटत आणलं. म्हणून मी प्रतिज्ञा करीत आहे, जोपर्यंत माझे पती भीम त्या दुर्योधनाची मांडी फाडून त्याच्या रक्ताने माझे वेणी घालणार नाही, तोपर्यंत मी केसाचा आंबाडा घालणार नाही. महाराज, अशी प्रतिज्ञा द्रौपदीने केली होती आणि ती पूर्ण देखील झाली. तेजस्वी लोक सुखाने प्राण टाकतात पण प्रतिज्ञा मोडत नाही. आजही प्रतिज्ञेमध्ये सर्वात उंच नाव पाहिलं गेलं तर कोणाचं आहे? कोणाचं आहे? भीष्माचार्यांचं. का बरं? त्यांचं खरं नाव भीष्म होतं का? पण त्यांचं खरं नाव भीष्म नाही तर देवव्रत होतं, परंतु त्यांच्या प्रतिज्ञेमुळे त्यांचं नाव भीष्म असं ठेवण्यात आलं. 185 वर्ष जगले महाराज आणि स्वतः भगवान परमात्म्याला प्रतिज्ञा मोडण्यास भाग पडलं. महाभारताचं युद्ध घडण्यापूर्वी अर्जुन आणि दुर्योधन दोघेही भगवान परमात्म्याकडे गेले. भगवान परमात्म्याला कळालं की दोघे आपल्याकडे कशासाठी आले आहे. भगवंत म्हटले, तुम्ही बोलायच्या आधी माझं ऐकून घ्या. युद्धामध्ये तुम्ही माझी साथ मागण्यासाठी आले आहे. मी आधीच सांगून देतो, एका बाजूने माझी 56 कोटी नारायणी सेना राहील आणि एका बाजूने मी एकटाच राहीन. परंतु ज्या बाजूने मी राहील त्या बाजूने युद्ध करणार नाही, हातात शस्त्रही घेणार नाही आणि लागलंच तर काही 2-4 युक्तीच्या गोष्टी सांगेल. म्हणजे दुर्योधनाने विचार केला, भगवंत ज्या बाजूने राहील युद्ध करणार नाही, शस्त्र घेणार नाही,
2-4 गोष्टी युक्तीच्या सांगतील. मग त्याच्यापेक्षा भगवंताची 56 कोटी सेना बरी. मग दुर्योधन म्हटला, भगवंता मला एक काम कर, तुझी 56 कोटी सेना देऊन टाक. अर्जुनाला विचारलं. अर्जुन म्हणतो, भगवान परमात्मा तू एकटा जरी असलास ना तरी मला भरपूर झालं. मग ठरल्याप्रमाणे युद्धाचा दिवस उजडला. भावाभावांमध्येच भांडण लागलं आणि अशा भयानक भांडणामध्ये युद्धामध्ये भीष्माचार्यांचा आणि अर्जुनाचा रथ समोरासमोर आला. दोघांमध्ये भयानक असं युद्ध चालू झालं. भीष्माचार्यांनी शेवटचा बाण उचलला. आता ह्या बाणाने अर्जुनाचा जीव जाणार असं ज्यावेळेला भगवान परमात्म्याला कळालं, त्यावेळेस भगवान परमात्म्याने रथाहून कुदी मारली, आपल्या हातात सुदर्शन चक्र धारण केलं आणि जसं भीष्म महलवर सोडणार तेवढ्यात भीष्म पितामहांनी आपल्या हातातला धनुष खाली फेकला, खाली कुदी मारली आणि म्हटले, भगवान परमात्मा युद्धाच्या पूर्वी तू प्रतिज्ञा घेतली होतीस की तू युद्धामध्ये शस्त्र धारण करणार नाही आणि मी देखील प्रतिज्ञा घेतली होती की भगवान परमात्म्याला युद्धामध्ये शस्त्र घेण्यास भाग पाडेल. आता माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली, तुझी प्रतिज्ञा मोडली, आता तुम्हाला मारलंच तरी चालेल. म्हणून म्हणतात ना, भीष्मपणा केला खरा धनुर्धरा रक्षिला. भगवंताने प्रतिज्ञा मोडली. कोणासाठी? आपल्या भक्तासाठी. मग जर भक्तासाठी प्रतिज्ञा मोडली तर त्याला कोणीही काही करू शकत नाही. विठ्ठल. प्रश्न असा निर्माण होतो, नेमकी प्रतिज्ञा म्हणजे काय? प्रतिज्ञा कशी असावी? मैं मेरी झांसी किसी को नहीं दूंगी अशी प्रतिज्ञा झाशीच्या राणीने केली होती. याला खरी प्रतिज्ञा म्हणतात. या हिंदू धर्माबद्दल एकही वाकडा शब्द बोलला तर समुद्रात फेकून देईन असं स्वामी विवेकानंदांनी प्रतिज्ञा केली होती. याला खरी प्रतिज्ञा म्हणतात. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा अशी सुभाषचंद्र बोसांनी प्रतिज्ञा केली होती आणि ती पूर्ण देखील झाली. याला खरी प्रतिज्ञा म्हणतात. नाहीतर आपल्या प्रतिज्ञा महाराज, तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चूना दूंगा. उठाला अशाच प्रकारे आमच्या साधू संतांनी देखील प्रतिज्ञा केल्या. त्यांच्या प्रतिज्ञा समाजाचं कल्याण करण्यासाठी होत्या. त्यांच्या विभूतीच कशासाठी होत्या? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाचं कल्याण करण्यासाठीच त्यांच्या विभूती होत्या. मग प्रतिज्ञा देखील जगाचं कल्याण करण्यासाठीच असते. नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा घेतली होती. आणखीन माऊलींनी देखील प्रतिज्ञा घेतली होती. काय? हे अवधान तरी अवधान ऐकले दीजिये मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाई का अशी प्रतिज्ञा कोणी केली होती? माऊलींनी केली होती. ज्यावेळेला संसारामध्ये काही दुःखीत झालेले जिज्ञासू साधक होते, माऊलींकडे गेले आणि माऊलींना म्हटले, माऊली आम्हाला संसारापासून मुक्त करा. माऊली म्हटले, का बरं? ते म्हटले, माऊली हा संसार कसा आहे तर दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. अहो सुखाचा विचार सुद्धा करू देत नाही एवढा संसार दुःखरूप आहे. म्हणून या संसारापासून आम्हाला एकदाच मुक्त करून द्या. माऊली म्हणतात, असं का? बरं मी तुम्हालाच नाही तर अवघ्या संसार
पूर्ण देखील झाली. माझ्या साधू संतांनी प्रतिज्ञा केल्या आणि त्या पूर्ण देखील केल्या. तशाच प्रकारे तुकोबाराय देखील प्रतिज्ञा करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. तुझी चरण सेवा साधावया. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. कशासाठी? फक्त तुझी चरण सेवा साधण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. आणि तू पुन्हा पुन्हा आम्हाला जर गर्भवासाला घातलं तरी त्याचं दुःख आम्हाला नाही. तू का म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हास. तुकाराम महाराज कशासाठी जन्म घेत आहेत? त्या भगवान परमात्म्याची सेवा मिळावी म्हणून. परंतु आपलं कसं आहे महाराज, जो जन्मभर साथ देतो तो आयुष्यभर लक्षात राहतो, परंतु जो जन्मी सांभाळतो तोच लक्षात राहत नाही. मुला बाळांचा बड्डे आपल्या लक्षात राहतो, आपल्या बायकोचा बड्डे आपल्या लक्षात राहतो, पण अरे ज्याने तुला जन्माला घातलंय तूच त्याला विसरतोस. कारण आठवीसी कृपाळू दिवासी जगासी एकला तो जगासी एकला तो
हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन तेने तू जोडीसी नारायण नासे जीवन भवरोगा सुंदर असा देह दिलाय जेने हा जीव दिला जेने हा जीव दिला तयाचे करीन आदासी करीन आणि जग जीवन नारायण जग जीवन भगवान परमात्म्याने आपल्याला सुंदर असा देह दान देऊन टाकलाय तरी आपण त्याची आठवण नाही काढतो ज्यावेळेला संत स्वतः भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात ते म्हणतात देवा आम्हाला काही नाही दिलं तरी चालेल पण तुझा विसर कधी पडू देऊ नको हेच दान दे हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा संताशी मागणी मागतात पण आपण अशी कधीच मागणी मागत नाही जो देव आपल्याला इतकं काही देतो त्याला विसरून चालेल का बघा ज्यावेळेला आपण आपल्या आईच्या गर्भामध्ये असतो त्यावेळेला आपल्याला खूप दुःख होत असतं त्या भगवान परमात्म्याला आपण विनंती करतो एक वेळ करी एक वेळ करी या दुःखाने गारे एक वेळ करी या दुःखाने गारे एक वेळ करी या दुःखाने
विसरून जा. बघा एक दृष्टांत सांगते. एक वाघ होता, त्याला पिंजऱ्यामध्ये कोंडलेलं होतं आणि तो बाहेर निघण्यासाठी त्या पिंजऱ्याला झटत होता आणि त्या रस्त्याने एक दयाळू माणूस चालला होता. तो जरी दयाळू होता तरी बुद्धिमान होता. तो जात असताना त्या वाघाकडे त्याने बघितलं आणि त्याला दया आली की अरे बापरे, हा वाघ बाहेर निघण्यासाठी किती झटत आहे. आपण एक काम करू, याला पिंजऱ्याच्या बाहेर काढून टाकू. तो पिंजऱ्याजवळ गेला. तो वाघ त्याला विनंती करू लागला, दादा मला पिंजऱ्याच्या बाहेर काढा. तो माणूस म्हणतो, तो बुद्धिमान पण होता ना, तो म्हणतो मी तुला बाहेर काढेल. आणि बाहेर काढल्याच्या नंतर तुम्हाला खाऊन टाकलं तर? मग आता तो वाघ म्हणतो नाही, मी तुम्हाला प्रॉमिस करतो मी तुम्हाला खाणार नाही. तर दयाळू माणसाला वाटलं खरंच आपल्याला प्रॉमिस करतोय म्हणजे आपल्याला खाणार नाही. त्याने ती कडी दिली उघडून. तो वाघ आला बाहेर. त्याला खूप छान वाटलं की एकदाच आम्ही या पिंजऱ्यापासून मुक्त झालो. आता तो इकडे तिकडे बघायला लागला. त्याला भूक लागलेली होती. तो तर दयाळू माणसाला म्हणतो की आता मी तुलाच खाऊन टाकणार. दयाळू माणूस म्हणतो, तू मला प्रॉमिस दिलं होतं की तू बाहेर आल्याच्या नंतर मला खाणार नाही. तो वाघ म्हणतो, हे बघ दादा, मला लागली जराची भूक. मी इकडं तिकडं पाहिलं, मला काहीच शिकार सापडत नाही. समोर तू दिसतोयस, मी आता तुला खाऊन टाकणार. तेवढ्यात गीध नावाचा पक्षी वर्ण चालला होता. गीध माहितीये का तुम्हाला? ईगल वर्ण चालला होता. असं म्हणतात गीध हा खूप चतुर पक्षी असतो. मग तो वर्ण चालला होता आणि त्यांनी बघितलं की दोघांचा संवाद चालू आहे. मग तो खाली आला. ते दोघेही त्याला सांगू लागले की आमच्या दोघांमध्ये असं असं झालं. मग तो गीध म्हणतो, एक काम करा, तुम्ही तुमचं जज बनवा मला, मग मी तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देतो. मग त्यांनी जज बनवलं आणि दोघांनी आपापली मतं मांडली. मग गीध हा चतुर होता. तो म्हटला मला असं कळत नाही, तुम्ही डेमो करून दाखवा. मग त्या वाघाला आतमध्ये पाठवलं. तर दयाळू माणसाला ती कडी लावून घ्यायला लावली. आता तो वाघही अडकला आतमध्ये. दयाळू माणूस त्याच्या रस्त्याने निघून गेला. मला सांगायचं एवढंच की तो वाघ म्हणजे आपण आणि तो दयाळू माणूस म्हणजे तो भगवान परमात्मा. आपण जेव्हा आईच्या गर्भात असतो, जेव्हा दुःखात असतो, त्या भगवान परमात्म्याला कितीतरी प्रॉमिस करतो, कितीतरी विनंती करतो आणि बाहेर आल्याच्या नंतर सगळं विसरून जातो. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाने देखील असंच म्हणतात, देवा मी जन्म घेईल आणि जन्म घेतल्याच्या नंतर ते प्रॉमिस विसरणार नाही, उलट तुझी सेवा करेल, तुझ्या नामस्मरणामध्येच दंग राहील. मग तुकोबा जन्म घेतल्या घेतल्या भगवान परमात्मा सहज मिळून जाईल का? तुकोबा म्हणतात नाही, त्यासाठी 3 सेवा गरजेचं आहे. अभंगाच्या हरी नाम कीर्तन हरी नाम कीर्तन संतते झोपले का काय? नाही झोपलेत ना? हा सांगा मग किती सेवा सांगतात?
3 सेवा सांगतात. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन आणि घालू लोटांगण महाद्वार. पण पहिली गोष्ट मला सांगा महाराज, सेवा ही सकाम असावी का निष्काम असावी? कशी असावी? निष्काम असावी. मग सेवा कोणी कोणाची केली हो? राम प्रभूंची सेवा 3 जणांनी केली, विभीषणाने, सुग्रीवाने आणि हनुमंतरायाने. विभीषणाची आणि सुग्रीवाची सेवा कशी होती? सकाम सेवा होती. त्यांना राजगादी पाहिजे होती म्हणून त्यांनी भगवान परमात्म्याची सेवा केली आणि प्रभू रामचंद्रांनी ती मिळून देखील दिली. परंतु मला सांगा, सुग्रीवाचं आणि विभीषणाचं कुठे मंदिर आहे का? पाहिलंय का? आता पण मी तरी पाहिलंय नाही, तुम्ही पाहिलंय का? नाही. परंतु माझ्या हनुमंतरायाची सेवा इतकी निष्काम होती, इतकी निष्काम होती की त्यांचं गावागावामध्ये नाही तर नगरामध्ये मंदिर आहे महाराज. एवढी निष्काम सेवा हनुमंतरायांची होती. स्वतः राम प्रभूंना त्यांच्या ताब्यामध्ये राहावं लागायचं, इतकी निष्काम सेवा होती. संत देखील वर्णन करतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज द्यावया सुबटा, इतकी निष्काम सेवा त्यांची होती. स्वतः महादेव ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांची सेवा करायची म्हणून निघाले, पण कोणत्या रूपात जावं प्रश्न पडला. देवाच्या रूपात गेलो तर राम प्रभू काही सेवा करू देणार नाही. मनुष्याच्या रूपात गेलो तर मनुष्याला वायू अन्न निवारा आणि पाणी गरजेचं आहे. मग म्हटले मनुष्य स्वरूपातही नको, मग कुठल्या स्वरूपात जायचं? वानर योनी निवडली. जर वानराच्या योनी निवडल्याने त्या अवताराने गेलो तर रामप्रभूंची सेवा नक्कीच घडेल. म्हणून स्वतः महादेवांनी हनुमंतरायांचा अवतार घेऊन रामप्रभूंची सेवा केली. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय अभंगामध्ये 3 सेवा सांगतात. पहिली सेवा सांगतात हरिनाम कीर्तन म्हणजे भगवंताचं नामस्मरण. मग तुम्ही म्हणसाल महाराज, आम्ही घरात बसून भगवंताचं नामस्मरण करू शकतो, मंदिरात येऊन भगवंताचं नामस्मरण करू शकतो, चालता चालता भगवंताचं नामस्मरण करू शकतो. मग कीर्तन 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 कीर्तनाची नेमकी गरज तरी काय? या सायन्सच्या युगाने, या टेक्नॉलॉजीने महाराज एवढी डेव्हलपमेंट केली आहे की लोक चंद्रावरती जाऊन पोहोचलेत, मार्सवरती जाऊन पोहोचलेत. असं मी म्हणत नाही की तुम्ही टेक्नॉलॉजीने डेव्हलपमेंट करू नका, त्या खऱ्या डेव्हलपमेंटमुळेच आपली कंट्रीची ग्रोथ होते. असं म्हणत नाही की तो मार्ग सोडून द्या, पण त्याच्या सोबत कीर्तनाची गरज देखील आहे. आपल्या घरात प्रत्येक सेट आहे, टीव्ही सेट आहे, सोफा सेट आहे, डायमंड सेट आहे, परंतु आपलं माइंड सेट नाही. आणि त्या माइंडला सेट करण्यासाठी अख्ख्या जगामध्ये फक्त 2 तासाचं वॉशिंग सेंटर ते म्हणजे हरिनाम कीर्तन. म्हणून कीर्तनाची गरज आहे. विठ्ठल. ज्याला इंजिनियर बनायचंय त्याला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ज्याला शिक्षक बनायचंय त्याला BSc मेड कॉलेज आहे, ज्याला ऍडव्होकेट बनायचंय त्याला लॉ कॉलेज आहे, परंतु ज्याला माणूस बनायचंय त्याला कीर्तन हे कॉलेज. हे मी सांगत नाही, संत सांगतात. संसाराचे अंगी अवघीच व्यसनी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. म्हणून कीर्तनाची गरज आहे मला. कीर्तन कीर्तन कोणापासून सुरुवात झाली याची? हा कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग,
हरिरूप. म्हणून कीर्तनाची गरज आहे महाराज. ही कीर्तनाची परंपरा कोणापासून आली? 750 वर्षांपासून चालत आलेली ही कीर्तनाची परंपरा माझ्या ज्ञानोबा तुकोबांपासून चालत आलेली. ज्ञानोबा तुकोबा व आदी संतांनी त्यांच्या कीर्तनातून काय सांगितलं? भगवंताची प्राप्ती कराच, त्याचं नामस्मरण कराच, परंतु त्याच्या सोबत आपण माणसांमध्ये वावरतो म्हणून माणसाने माणसासोबत माणसासारखंच वागलं पाहिजे. हीच आमची प्रार्थना, हीच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. हीच आमची प्रार्थना आहे. काय? माणसाने माणसासोबत माणसासारखंच वागलं पाहिजे. आणि हे कुठे शिकवलं जातं महाराज? हे फक्त कीर्तनातच शिकवलं जातं. म्हणून कीर्तनाची गरज आहे. विठ्ठल. आता आपल्याला कीर्तनाचे देखील प्रकार पाहायला मिळतात, परंतु त्या सर्व प्रकारांपैकी सर्वात सोपं कीर्तन सांगितलं आहे ते म्हणजे नामसंकीर्तन. जन्मांतरीचे नामसंकीर्तनामुळे जन्मजन्मीचे पापे काय होऊन जातील? जवळ भस्म होऊन जातील. म्हणून कीर्तनाची गरज आहे. आणि म्हणूनच तुकोबराय बोलतात हरिनाम कीर्तन. दुसरी सेवा सांगितली संतांचे पूजन. परंतु महाराज आता वाईट परिस्थिती निर्माण झाली. नेमकी संत म्हणायचं तरी कोणाला? इथे भावांमध्ये भांडण आहे. संतांची गोष्ट तर दूरच राहिली. महाराज रामायणातले प्रसंग तुम्हाला सांगते. दुसऱ्या दिवशी रामप्रभू आणि माता सीतांचा विवाह होता. आदल्या दिवशी रामप्रभू त्यांच्या विश्रामगृहामध्ये विश्राम करत होते. तेवढ्यात लक्ष्मणजी तिथे आले. लक्ष्मणजी त्यांची सेवा करायला लागले आणि सेवा करत असताना लक्ष्मणजीच्या न कळत त्यांच्या डोळ्यातला थेंब रामप्रभूंच्या पायावरती पडला. रामप्रभूंना जाग आली. प्रभू म्हटले, अरे लक्ष्मणा, तू का रडतोयस? तुला काही त्रास होतोय का? लक्ष्मणजी म्हणतात, नाही दादा, मला काहीच त्रास होत नाही. मग तू का रडतोयस? त्यावेळेला लक्ष्मणजी म्हणतात, महाराज दादा, उद्या तुझं लग्न होणार आहे, उद्या तुझा विवाह संपन्न होणार आहे. उद्यापासून सीतामाई तुझी सेवा करतील आणि ज्या वेळेला मी तुझी सेवा करण्यासाठी येईल त्यावेळेला सीतामाई मला म्हणतील, अरे लक्ष्मणा, आता मी आली आहे ना, आता तू काळजी करू नको. उद्यापासून मला तुझी चरणसेवा भेटणार नाही म्हणून मी रडतोय. महाराज बघा, मोठ्या भावाची चरणसेवा नाही भेटत म्हणून रडणारा भाऊ कुठे आणि एकेका अर्ध्या एकरासाठी एकमेकांच्या डोक्यात कुराडी घालणारा भाऊ कुठे? महाराज आपल्याला विचार करावा लागेल. या कलियुगामध्ये खरंच कोणीही कुणाचं नाही. नाही रे, नाही कोणाचे कोणी. त्यामुळे फक्त भगवान परमात्माच आपला आहे. त्यात भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा आणि संतांचं पूजन करा असं कोण सांगतंय? तुकोबराय सांगतायत. विठ्ठल तुकोबराय, तुम्ही
त्यांना साधू म्हणावं. कुठले? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार ज्याने धुतला त्याला साधू म्हणावं. आणखीन कसं ओळखावं बरं साधूंना? जिसके पास छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसका परिवार से कोई नाता नहीं, जिसका बैंक में कोई खाता नहीं, उसे कहते हैं साधु. दया करने दे भूताजी, दया करने दे भूताजी, तोजी दादा मल्लिकाजी, तुमरे साधु भगवंता आज का यांना म्हणतात साधू. आणि ह्याच साधू संतांचं पूजन करायला आपल्या तुकोबराय सांगतात. तर साधू संतांचं पूजन स्वतः भगवान परमात्मा करतात. एक वेळा नारदजी भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी द्वारकेला गेले आणि गेल्यानंतर देव कुठे दिसले ना म्हणून रुक्मिणी मातांना विचारलं, माते देव कुठे आहेत? रुक्मिणी माता म्हणतात देव देवपूजा करतात. नारदजी म्हणतात काय? अहो नारदजी देव देवपूजा करतात. नारदजी म्हणतात देव देवपूजा करतात. भगवंताकडे गेले आणि देवघराचा दरवाजा उघडाच होता. जसं पुढे पाहिलं तर स्वतः भगवान परमात्मा संतांचं पूजन करत होते. भगवंतासमोर सर्व संतांचे फोटो होते आणि त्यामध्ये नारदजींचा फोटो 2 नंबरला होता. महाराज नारदजींचे डोळे भरून आले. नारदजी भगवंताकडे गेले. भगवंताला विचारलं, अरे भगवंता तू तर जगाचा चालक मालक आहेस. ही पूर्ण धरती तुझ्यामुळे चालते, तुझ्या सत्तेने चालते. मग तू संतांचं पूजन का बरं करतो? भगवंत म्हणता, हे बघ नारदा, हा माझा नियम आहे. जो माझी पूजा करतो मी त्याची पूजा करतो, म्हणून मी संतांचं पूजन करते. बघा महाराज, जर स्वतः भगवंत संतांचं पूजन करतायत, मग आपण जर संतांचं पूजन केलं तर किती फायदा होईल. विठ्ठल विठ्ठल तुकोबरा हेच सांगतात की ती 3 सेवा, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन आणि तिसरी सेवा सांगतात घालू लोटांगण महाद्वारी, म्हणजेच पंढरीची वारी. तुकोबराय म्हणतात आम्ही पंढरीला गेल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याच्या महाद्वारामध्ये लोटांगण घालू आणि कान धरून गरुडापारी नाचू. एक वेळचा प्रसंग आहे. जोग महाराज आणि लोकमान्य टिळक भगवंताचं दर्शन घेण्यासाठी निघाले. आता जोग महाराज अस्सल वारकरी होते म्हणून त्यांनी कान धरले आणि गरुड खांबासमोर 2 उड्या मारल्या. लोकमान्य टिळकांनी मारल्या नाहीत. त्यांना वाटलं आपण राजकीय क्षेत्रातले, आपण जर कान धरून उड्या मारल्या तर आपली इमेज खराब होईल असं वाटलं त्यांना. तर मग त्यांनी काही उड्या मारल्या नाही. मग हे म्हणतात कोण? जोग महाराज म्हणतात की अहो टिळक कान धरा आणि उड्या मारा. लोकमान्य टिळक म्हणतात अहो जोग महाराज, या हाताने ज्या इंग्रजांना कान धरून देशाच्या बाहेर हाकलणारा मी कुठे इथे उड्या मारणार. त्यावेळेला जोग महाराज म्हणतात टिळक कसं आहे माहितीये का,
भगवंतासमोर जर मनुष्याने कान धरले तर या हातांमध्ये दुसऱ्यांचे कान धरण्याची ताकद येते, म्हणून भगवंतासमोर कान धरले पाहिजे. आणि लोटांगण देखील घातलं पाहिजे. त्यावेळेला टिळकांनी कान धरले, 2 उड्या मारल्या आणि महाद्वारामध्ये लोटांगण घातलं. असं म्हणतात दर्शन घेण्याची सर्वात श्रेष्ठ पद्धत म्हणजे लोटांगण घालणे. माऊली म्हणतात की मनुष्याने गुरूंसमोर, भगवंतासमोर आणि आई वडिलांसमोर काठीसारखं पडलं पाहिजे. विठ्ठल भक्ती विजय ग्रंथावर जर आपण बघितलं तर आपल्याला जोगा परमानंदांचं चरित्र बघायला मिळतं. ते पांडुरंगाचे खूप असे मनातून भक्त होते, खूप मनातून भक्ती करायची त्या भगवान परमात्म्याची. आणि ते पंढरीची वारी देखील करायचे. पण ते पंढरीची वारी कशी करायची हो? बैलगाड्याने का? नाही. घोड्याने? नाही. पायाने तर अजिबातच नाही. गीतेचा एक श्लोक वाचायचे, लोटांगण घालत त्या भगवान परमात्म्याची वारी करायची. पण आता तसं नाही व्हायला महाराज. पंढरीच्या वारीमध्ये खूप हौशी नवशी गवशी असतात. अशाच एका वारीमध्ये तरुण वारकरी आणि वृद्ध वारकरी चालले होते. त्या तरुण वारकऱ्याने काय केलं, आपल्याकडची जी पिशवी होती ती उचलली आणि वृद्ध वारकऱ्याच्या डोक्यावर ठेवली. तर वृद्ध वारकरी म्हणतो, अहो बाबा, अहो दादा, तुम्ही तुमची जी पिशवी ती माझ्या डोक्यावरती कशासाठी ठेवली? मग तो तरुण वारकरी म्हणतो, अहो बाबा, तुकाराम महाराजच सांगतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. बाबांनी काय केलं असेल महाराज माहितीये का? दोन्ही पिशव्या खाली फेकल्या, आपली पायातली चप्पल काढली, दणा दणा त्या तरुण वारकऱ्याला मारायला सुरुवात केली. तरुण वारकरी म्हणतो, अहो बाबा, मला मारतात कशा पायी? बाबा म्हणतात, अरे दादा, तुका बराच सांगतात, तुका म्हणे ऐशानरा मोजूनी मारावया पैंजरा. विठ्ठल मी सांगत होते जोगा परमानंदाचं त्यांचं चरित्र सांगत होते. एक वेळा तशीच पंढरीची वारी करत होते आणि वारी करत असताना एक श्रीमंत व्यक्ती त्यांना भेटला आणि त्या श्रीमंत व्यक्तीने एक सुंदर असा ड्रेस त्यांना दिला. मग त्यांनी तो ड्रेस परिधान केला आणि पुन्हा आपली वारी करायला सुरुवात केली. काही वेळ वारी केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण रोज जशी वारी केल्याने आपल्याला सुख, ते आनंद प्राप्त होतो, तो आज काही प्राप्त झाला नाही. त्यांना वाटलं की आपण हा ड्रेस परिधान करून खूप मोठी चुकी केली. म्हणून ते घरी गेले, त्यांनी तो ड्रेस काढला, 2 शर्यतीचे बैल घेतले, त्यांना एक दोरी बांधली, ती दोरी आपल्या पायाला बांधली, जोरात चाबूक त्या बैलांवरती मारला. हरस बैल उधळले, परमानंदांचा देह छिन्न विच्छिन्न झाला, त्रास होऊ लागला. तेवढ्यात भगवान परमात्मा तिथे प्रगटले. त्या बैलांना थांबवल्याच्या नंतर जोगा परमानंदांना उठवलं, त्यांच्या अंगावरनं हात फिरवला आणि विचारलं, अरे जोगा, छोट्याशा चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा? जोगा परमानंद म्हणतात, देवा, या देहाला अशीच शिक्षा व्हायला हवी. त्याच क्षणी जोगा परमानंद भगवंताच्या कंठी स्थित झाले. म्हणून म्हणतात ना, कंठी जाना एक विंद, तो हा जोगा परमानंद. विठ्ठल आणि म्हणूनच तुकोबराय म्हणतात की आम्हाला जर भगवंताची प्राप्ती झाली असेल तर कशामुळे? या 3 सेवांमुळे, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन आणि लोटांगण. महाद्वारामध्ये लोटांगण. तुकोबराय, ह्या 3 सेवांमुळे फक्त भगवंताची प्राप्ती होते का? तुकोबराय म्हणतात, नाही. 3 दोष देखील नाहीसे होतात. कुठले? पाप, अज्ञान आणि अहंकार. भगवंताचं नामस्मरण केल्याने, हरिनाम कीर्तन केल्याने काय होतं? पाप नाहीसं होतं. सेना महाराज म्हणतात, भगवंताचं नामस्मरण केल्याने पाप नाहीसं होतं. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती बाबाचे, पर्वत जळती बाबाचे, पर्वत जळती बाबाचे, पर्वत जळती बाबाचे.
सिनला झाली सीमा वेद सिनला झाली सीमा घेता नाम घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत गळती बाबाचे पर्वत गळती बाबाचे पर्वत गळती बाबाचे पर्वत गळती नशीब लागतं. खरंच खूप जोरात टाळ्या वाजवा. खूप सुंदर असं गायन केलं मला. तर मी सांगत होते 3 प्रकारच्या सेवेमुळे 3 दोष नाहीसे होतात. पहिलं, हरिनाम कीर्तनामुळे पाप नाहीसे होतं. संतांच्या पूजनामुळे अज्ञान नाहीसे होतं आणि ज्ञानाची प्राप्ती होते. आणि शेवटचं सांगितलं ते म्हणजे महाद्वारामध्ये लोटांगण घातल्याच्या नंतर मनुष्याच्या मनामध्ये असलेला जो काही अहंकार आहे, जो काही ताठपणा आहे तो नाहीसा होतो. विठ्ठल खरंच महाराज भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये खूप आनंद आहे. तुम्हाला घ्यायचा का तो आनंद? तुम्ही नाही म्हटले तर आपण नाही घेऊ. तुमच्या मनावर घ्यायचा का? चला करा सर्वांनी हात एकदा वरती. केले का? ज्याला देवाने हात दिले तेच वरती करते. केले? जे विठोबार हरि विठोबा रखो माझी हरि
रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय जय रखुमाई विठोबा महाराज, पण आपल्याकडे टाइम लिमिट तेवढी नाहीये. आपल्याला लवकर कीर्तन संपवायचंय म्हणून आपण पुढे चालू. विठोबा तुकोबारायांनी किती सेवा सांगितल्या? 3 सेवा. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन आणि घालू लोटांगण, महाद्वारी. तुकाराम महाराज म्हणतात, या 3 सेवांच्या जोरावर, या 3 सेवांमुळे आम्ही सर्व काळ कसे आहोत? आनंदी आहोत. आणि या 3 सेवांमुळे सुखा दुःखाची चाड आमच्या मनात कत्तही राहिली नाही. अभंगाच्या 3ऱ्या आनंद निर्भय सुभेते ठाम
आहे. तो कोणता आनंद आहे? ब्रह्मानंद. 3 प्रकारचे आनंद पाहायला मिळतात: विषयानंद, प्रेमानंद आणि ब्रह्मानंद. विषयानंद कुठे मिळतो? संसारामध्ये मिळतो. जो कालांतराने कमी कमी होत जातो त्याला म्हणावं विषयानंद. दुसरा सांगितलं प्रेमानंद, जो कधी कमीही होत नाही आणि कधी वाढतही नाही त्याला म्हणावं प्रेमानंद. आणि जो कायम वाढत जातो, जो वारकरी संप्रदायामध्ये प्राप्त होतो, जो अध्यात्मामध्ये आल्याच्या नंतर प्राप्त होतो त्याला म्हणावं ब्रह्मानंद. विठ्ठल यामुळे तुकोबाराय म्हणतात, आम्ही कुठे आहोत, कोणत्या परिस्थितीत आहोत याचंही भान आम्हाला आता राहिलेलं नाही. आम्ही घरात आहोत की दारात आहोत, वनात आहोत की शहरात आहोत, कुठे आहोत, सुखात आहोत की दुःखात आहोत, श्रीमंतीत आहोत की गरिबीत आहोत याचं देखील भान राहिलेलं नाही. मला संसारिक लोक कसे असतात, थोडंसं सुख प्राप्त झालं की फुग्यासारखे फुगतात आणि थोडंसं दुःख प्राप्त झालं की चिखलासारखे फुगतात. बरोबर आहे ना? म्हणून तुकोबाराय म्हणतात की आम्हाला याचे आता सुख आणि दुःख या दोघांचीही आवड राहिलेली नाही. हे दोन्ही आता आमच्यासाठी समान झालेले आहे. आता त्या भगवंताची प्राप्ती आम्हाला झाली आहे. दुसरी कुठलीही आस मनात राहिलेली नाही आणि या संसारापासून आम्ही कायम उदास आहोत. अभंगाच्या आणि कसा असं नकार धैर्यास आणि बाबा खूप छान वाजवली. महाराजांसाठी देखील टाळ्या. अनेक सायास नकरीना धरियास होईना उदास सर्व भावे. तुकाराम महाराज म्हणतात, आपण ज्या प्रकारे एखाद्या वस्तूला एकदम उंचीवरनं बघितली की ती कशी एकदम छोटीशी दिसते, त्याच प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ज्या वेळेला या संसाराला परमार्थिक उंचीवरनं बघितलं तेव्हा आम्हाला हा संसार कसा निशुल्क दिसला, शून्य दिसला. म्हणून आम्ही उदास झालो आणि या संसारामध्ये न गोरफडता आम्ही परमार्थाला लागलो. आणि परमार्थ करत असताना आता काही लोक परमार्थ करत असताना एक स्वार्थ मनात ठेवतात, काय मोक्षाची प्राप्त करायची. परंतु तुकोबाराय म्हणतात, अध्यात्मामध्ये हा मनात विचार ठेवायचा नाही की मला मोक्षाची प्राप्ती करायची. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही हा विचार मनात ठेवला नाही की आम्हाला मोक्षाची प्राप्ती करायची. आम्ही मनापासून त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं. स्वतः मोक्ष आमच्या घरी येऊन काम करू लागला. अभंगाचा शेवटचा मोक्ष आम्हा घरी मोक्ष आम्हा घरी कामारे मोक्ष आम्हा घरी कामारे
घालून टांगण महाबली घालून टांगण घालून टांगण घालून टांगण महाबली
अभंगाचा चिंतन मांडण्याचा प्रयत्न तुमच्या समोर केला. मला जाता जाता एकच सांगून जाईल, निसर्ग हे आपलं खरं घर आहे, त्याच्यासोबत छळ करू नका. कारण की महाराज त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 1 लाखाचा ऑक्सिजन सिलेंडर विकत घेण्यापेक्षा त्याच 1 लाखाची जर झाडं लावले ना तर 1 लाख जणांचा जीव वाचू शकतो महाराज. एवढं झाड आणि ऑक्सिजन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणून झाडाला कधी झाड नाही लावलं झालं तरी चालतं, पण झाडाला कधी कापू नका. मागेच आता न्यूजला आलं होतं बघा, हैदराबाद मध्ये 400 एकर मध्ये असलेलं सुंदर असं हिरवगार जंगल एका रात्रीतून 30 बुलडोझरनी साफ केलं महाराज. तिथे पण कोणाचं तरी घर असेल ना, त्या मुक जनावरांचं घर असेल, त्यांना काय वाटत असेल, आपलं घर एका रात्रीतून उद्ध्वस्त झालं. म्हणून महाराज निसर्गासोबत कधी खेळू नका. निसर्ग हेच आपलं खरं घर आहे. आणि आणखीन जाता जाता तरुण पिढीला सांगून जाईल आणि आई वडिलांना देखील सांगून जाईल की छोटे छोटे मुलं तुम्हाला दिसतायत श्री महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेचे, तुम्हाला देखील तुमच्या मुलाशी टाळ घेऊन गळ्यात माळ घालून उभं राहावेसे वाटतात का? प्रत्येकाला वाटत असेल. मग काय करा, हे बघा, तुमचा मुलगा किती मोठा होऊ द्या, किती मोठ्या पोस्ट वरती जाऊ द्या, तो दिवसातून 2च भाकरी कमवू द्या, त्यातली अर्धी तुम्हाला देईल का नाही याची गॅरंटी मी घेत नाही. त्याच लेकराला माळकरी बनवा, वारकरी बनवा, तो छोट्याशा पोस्ट वरती असू द्या, तो दिवसातून 1च भाकरी कमवू द्या, त्यातली अर्धी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही वारकरी संप्रदायाची. म्हणून आपल्या मुलाबाळांना वारकरी बनवा. आणि तरुण पिढीला सांगणं आहे की तुम्ही म्हणतात आम्ही महाराजांच्या शिकवणीचं पालन करतो, मग महाराजांसारखी मोठी चंद्रकोर लावून, त्यांच्यासारखी मोठी दाढी वाळून तुम्ही त्यांच्या शिकवणीचं पालन करताय हे सिद्ध होत नाही तर एखाद्या आई बहिणी समोर मनात कसलाही घाण विचार न ठेवता मान खाली घालून, नजर खाली घालून चालून दाखवा, ते सिद्ध झाल्याशिवाय राहणार. तर एवढंच बोलून आज मला गायनाला साथ करणारे आमचे सर्व आदरणीय वैजनाथ महाराज असतील, आदरणीय कदम महाराज असतील, सुरडकर गुरुजी असतील, अंकुश महाराज असतील व सर्व टाळकरी मंडळी असेल, तसेच मला मृदुंगाला साथ करणारे आमचे मृदुंग सम्राट आमचे ओमप्रकाश महाराज असतील, इकडे हरिभक्त पारायण मयूर महाराज असतील, ते दोघांनी सुंदर असा मृदुंगाच वाजवला. तसेच आमचे हरिभक्त पारायण ओमकार महाराज असतील आणि इकडे ज्ञानेश्वरी ताई, आणि इकडे आज आम्हाला गायनाला साथ करणारे आमच्या काळे आजी असतील. आजी सर्वांचं नाव घेणं मला शक्य नाही, आपला टाइम झालेला आहे, म्हणून सर्वच माझ्या आजी मावशी असतील, सर्व वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी देखील इथे उपस्थित आहे, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. आज शूटिंगला आमचे धार्मिक YouTube चॅनलवाले देखील उपस्थित आहे, त्यांना देखील खूप धन्यवाद. आमचे संदीप सरचे जे चॅनल आहे त्यांचं देखील इथे शूटिंग चालू आहे, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद.
आज मला पेटीला साथ करणारे हार्मोनियमला साथ करणारे आमचे गुरुवर्य आदरणीय शिवाजी महाराज चिंताके, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. आज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय असे असणारे आमचे गुड माईक सिस्टीम ज्यांचे आहे त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. या सर्वांसाठी एकदा जोरात टाळी होऊन जाऊया म्हणून. आज त्यांनी खूप सपोर्ट केला. अशी सपोर्ट सिस्टीम मिळायला खरंच कीर्तनकाराचं नशीब लागतं महाराज. आज खूप सुंदरशी सपोर्ट सिस्टीम मला मिळाली. तसंच मला वारकरी हे जे वारकरीचा जो वाट आहे, वारकरी संप्रदायाची जी मला दाखवली अशी असणारी माझी आदरणीय आई, ती देखील इथे उपस्थित आहे. तिच्या चरणी देखील मी नतमस्तक होते. व सर्व श्री महारुद्र वारकरी शिक्षण संस्था व कमिटी मेंबर असतील व